जिल्हाधिकाऱ्यांविरोधात कन्नड तालुक्यातील नागद येथील ग्रामपंचायतीच्या कार्यालयासमोर माजी सरपंच राजधर आहिरे यांनी 10 जुलै 2024 रोजी बुधवारी बेमुदत उपोषण सुरू केले होते। सरकारी जमिनीवर अतिक्रमण केल्याप्रकरणी नागद येथील ग्रामपंचायतीचे सरपंच राजधर आहिरे यांचे पद रद्द करण्यात यावे अशी तक्रार गावातील विष्णू ससाने यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती। त्यानंतर या प्रकरणी सुनावणी होऊन जिल्हाधिकाऱ्यांनी सरपंच आहिरे यांना अपात्र ठरवले होते। दरम्यान या प्रकरणी आहिरे यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाद मागितली असता खंडपीठाने जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय रद्द करून आहिरे यांची सरपंचपदी निवड करण्याचे आदेश दिले होते। या दरम्यान नागदच्या सरपंचपदासाठी निवडणूक घेऊन आहिरे यांच्याऐवजी अन्य सदस्यांची प्रशासनाने निवड केली। ही निवडणूक रद्द करून औरंगाबाद खंडपीठाच्या निकालानुसार माजी सरपंचपदी निवड करावी अशी लेखी मागणी गेल्या 2 वर्षांपासून आहिरे जिल्हाधिकाऱ्यांकडे करत आहे, परंतु त्यांना अद्यापपर्यंतही न्याय मिळाला नाही। अखेर आहिरे यांनी ग्रामपंचायत सदस्य शोभाबाई आहिरे व समर्थकांसह नागद ग्रामपंचायतीसमोर 10 जुलै 2024 बुधवारपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे। संबंधित अधिकारी कधी व काय कार्यवाही करणार याकडे नागद ग्रामस्थांचं लक्ष लागलं आहे। 2021ला माझ्या विरोधात निकाल दिला, त्याच्या विरोधात मी अपील दाखल केलं होतं कमिशनर साहेबाकडे आणि कमिशनर साहेबांनी 5 जानेवारी 2022ला माझं अपील फेटाळल्यामुळं मी मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद या ठिकाणी पिटिशन दाखल केलं होतं आणि त्याची प्रत यांना माहितीच तो दिली होती, परंतु जिल्हा अधिकाऱ्यांना हाताशी पकडून काही राजकीय पुढाऱ्यांनी काही ठाकरे सरकारचे ज्यावेळेस मंत्री होते त्यांनी पकडून 27 दिवसात निवडणूक लावली। सरपंच पदाची साधारण उत्पन्नाचा दाखलासुद्धा या 30 दिवसात मिळत नाही, पण नवीन सरपंच पदाची निवडणूक 27 दिवसात लावली। 27 दिवसात लावल्यानंतर त्यांना 2 फेब्रुवारी ह्या दिवशी निवडणूक लावली त्यांना आणि 3 फेब्रुवारीला मंडळ अधिकारी यांच्या हातानं ते माझ्या हातापर्यंत आलं। मग हे आदेश घेऊन मी उच्च न्यायालयामध्ये 10 फेब्रुवारी 2022ला जी निवडणूक होणार होती याला हायकोर्टामध्ये चॅलेंज केलं। हायकोर्टामध्ये 10 फेब्रुवारीला जी निवडणूक होणार आहे तिची हिअरिंग 9 फेब्रुवारीला झाली। 9 फेब्रुवारीला झाले तर मुंबई हायकोर्टचा जो निकाल आपला औरंगाबादचा जो निकाल होता, इन द मॅन्युअल द इलेक्शन ऑफ सरपंच शेड्यूल टुमॉरो विल बी सब्जेक्ट टू द डिसिजन ऑफ दिस पिटिशन, म्हणजे 10 फेब्रुवारी उद्याची जी नवीन सरपंच पदाची निवडणूक होणार आहे पिटिशनरच्या याचिकेच्या अधीन राहील ती निवडणूक प्रक्रिया। त्याच्यानंतर 6 मार्च 2023ला हायकोर्टाच्या कलेक्टर कमिशनरचे निकाल रद्द करून फेर सुनावणीसाठी कलेक्टर साहेबांकडे पाठवलं आणि कलेक्टर साहेबांनी फेर सुनावणी करून माझं कुठंही अतिक्रमण नाही समोरचा अर्ज पेटाळून माझ्या बाजूनं निकाल दिल्यानंतर मग मी कलेक्टर साहेबांना अर्ज दिला का बाबा ती जी तुम्ही 10 फेब्रुवारीला जी निवडणूक घेतलेली आहे 9/2/2022 औरंगाबादच्या हायकोर्टाच्या आदेशानुसार आहे ती रद्द करून तुम्ही कारवाई करा बुवा या संबंधित मी त्यांना पत्र व्यवहार केला आणि तुम्ही ते न केला त्यांना मी 28 जूनला मी त्यांना आमरण उपोषणाचं पत्र दिलं आणि 10 तारखेपासून मी आमरण उपोषणाला बसलो। एकंदरीत तुम्ही तुमचा अधिकार मागताय उपोषणाच्या माध्यमातून। त्यांना म्हणजे आता जनमत आणि लोकशाहीची हत्या केलेली आहे प्रशासनाने। प्रशासनावर जे पदावर जे लोक बसतात समाज यांच्याकडनं खूप मोठ्या सकारात्मक उद्देशानं पाहतो, कलेक्टर म्हणला उपजिल्हाधिकारी म्हणतो आणि सर्वसामान्य लोकांना हे जे म्हणजे मोठं काहीतरी आहे बाबा प्रशासकीय अधिकारी खूप आशेनं पाहतात, पण ज्यावेळेस असे अधिकारी जर एकदम असं बेजबाबदारपणे वागत असेल तर मग त्या विलाजानं मलाही बसावं लागलं। माझं आयुष्याचं तो नुकसान झालं, मला त्याच्याशी काही नाही, पण भविष्यात एखाद्याचं असेच माझ्यासारखे कितीक लोकांचे बळी घेतली असे अधिकारी, म्हणून या अधिकाऱ्यांना काहीतरी चपराक बसावा या उद्देशानं मी इथं बसलो।